जातीभेद, शुद्धीबंदी किंवा शुद्धीकरणाला अनुकूल असलेल्या धीट सुधारकांचाही हा संकरच मूल तेवढे म्लेच्छास देऊन टाकावे असा भ्याड पर्याय या सर्वांचे कारण म्हणजे जातीची बीजशुद्धी काही झाली तरी, जातिक्षय झाला तरी शुद्ध राहावी हे आपल्या हिंदू समाजाच्या हाडीमाशी खिळलेले वेड होय. परंतु त्या हिंदू समाजाला एवढे सुद्धा कळले नाही की तीच त्यांची जातीशुद्धी विपर्यासाच्या अर्थी त्यांच्याच त्या धर्माचाराने आपल्या लक्षावधी स्त्रिया जेव्हा मुसलमानांच्या हाती पडत तेव्हा तर हटकून नष्ट होई. इतकेच नव्हे तर ते शुद्धीबंदी आचार तसेच चालले असते तर ती हिंदू जातची जातच नष्ट होऊन गेली असती. दुसरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट की देवल स्मृतीचा आज जो भाग उपलब्ध आहे त्यात शुद्धीकरणाची जशी काहीतरी सुधारणा केली आहे तशीच जन्मजात म्लेच्छांना सुद्धा हिंदू करून घेण्याची काही स्पष्ट अशी आज्ञा दिलेली नाही. त्याचेही कारण हेच असावे की दुसऱ्या जातीला आपल्या जातीत घेण्याचे हे हिंदूंना भयंकर पाप वाटे. हिंदूंच्या आपापसातील जातीत सुद्धा संकर होऊ नये म्हणून गीताकारापर्यंत शस्त्रकर्ते चिंतातूर झालेले आढळतात. सारांश असा की देवल ऋषीच्या आश्रमातील धाडसी सुधारक वर्गाने काही प्रमाणापर्यंत बळाने बाटवलेल्या हिंदू स्त्री पुरुषांना परत हिंदू करून घेण्याची काहीतरी सोय केली. इतकी सुधारणा काय ती त्यांनी घडवून आणली. परंतु मुसलमानांच्या अत्युग्र अशा धार्मिक आक्रमणाला तसेच सत्युग्र असे हिंदू प्रत्याक्रमण प्रतिपदी आणि प्रतिपकारी करण्याचे साहस त्या काळच्या स्मृतिकारांनी किंवा समरधुरंधरांनी केलेले आढळत नाही. तथापि त्यावेळच्या परिस्थितीत मुसलमानांची राजसत्ता स्थापन झालेली असताही इतकी तरी धार्मिक क्रांतीची उठावणी देवालादी शतावधी हिंदू नेत्यांनी केली हेही काही थोडे नाही. मुसलमानांच्या सिंधवरील धार्मिक आक्रमणाला हिंदूंचा परिणामकारक अटकाव वर दिलेल्या देवालादी हिंदू पुढाऱ्यांनी मुसलमानांकडून बळाने बाटवलेल्या हिंदू स्त्री पुरुषांना परत हिंदू करण्याचा जो धर्माचार पुरस्कारिला त्याला हिंदू समाजाचाही आश्चर्यकारक पाठिंबा मिळाला. मूळच्या जातीवेड्या असणाऱ्या त्या हिंदू समाजाने सहस्रावधी भ्रष्टीकृत हिंदू स्त्री पुरुषांना परत हिंदू करून आपल्या समाजात सामावून घेतले. तिकडे मुसलमानांच्या धार्मिक युद्धाच्या आघाडीवर इतकी तरी उलट चढाई करून त्याची दाणादाण उडवली असताच तिकडे सिंधमध्ये मागे परिच्छेद 360, 364 व 365 मध्ये दिल्याप्रमाणे मुसलमानांना राजकीय समरात ही हिंदूंनी झोडपून काढलेले होते. हिंदूंनी मुसलमानांवर सिंधमध्ये हा जो विजय मिळविला आणि 201 वर्षे तरी कासिमच्या स्वारीनंतर सिंध हिंदूंच्या हातात ठेवला, ही घटना आपल्या आजपर्यंतच्या भारतीय इतिहासात कुठेही यथाप्रमाण स्पष्टपणे गौरवाने वर्णिलेली नाही, नुसती चालवलेली देखील नाही. एवढ्यासाठी देवालादीच्या पतित परावर्तनादी धार्मिक नि राजकीय चढाईचा येथे हा विशेष उल्लेख करावा लागला. हिंदूंच्या या धार्मिक नि राजकीय विजयाला आपल्या इतिहासाचा जरी अगदी पुसटसा आधार असला तरीही त्यापेक्षाही महत्त्वाचा आधार त्याला आहे नि त्यातही तो शत्रूच्याच लेखाचा आहे. तोच उद्धृत केला म्हणजे झाले. त्यावेळेस हिंदूंनी सिंध परत जिंकून घेताना मुसलमानांची जी दाणादाण उडवली तिने वैतागलेले मुसलमान लेखकच त्यांच्या दुर्दशेचे वर्णन करताना म्हणतात, सिंधमध्ये आम्हा अरबांची मुले माणसे स्त्री पुरुष शिरजोर झालेल्या या हिंदू काफरांच्या भयाने रानोमाळ पळतात. आम्ही जिंकलेला सिंध प्रांत या काफर हिंदूंनी बहुतेक परत जिंकून त्यांची राज्य स्थापना केली आहे. एक अल्लाह पुजाह हा किल्ला तेवढा आमच्या पराभूत आणि निराश्रित अरब स्त्री पुरुषांना आश्रयाचे स्थल उरलेला आहे. आमच्या हाती अरब झेंड्याखाली अजून तग धरून उभा आहे. राजकीय आघाडीवर काय ती आम्हा अरबांची अशी धूळधाण उडाली नाही
तर ज्या सहस्रावधी हिंदू काफरांना आम्ही हिंदूंच्या दाही राज्याचा शिरच्छेद केल्यानंतरच्या 101 वर्षात बाटविले होते आणि हिंदू स्त्रियांना बटकी करून मुसलमानांच्या घरोघर राबविले होते, त्या धार्मिक आघाडीवरही आमची अशीच धूळधाण उडून ह्या हिंदूत उत्पन्न झालेल्या क्रांतिकारक नवहिंदूंच्या प्रभावी बंडाळीमुळे ते सारे इस्लामने बाटवलेले हिंदू स्त्री पुरुष आपल्या काफर हिंदू धर्ममतास स्वीकारते झाले आहेत. भाष्यकार मेधातिथी देवल ऋषीचा काळ साधारणपणे सन 800 ते 900 असा मानण्यात येतो. त्या कालाच्या आगेमागेच म्हणजे सुमारे 850 ते 950 या काळात मुसलमानांच्या त्या दुष्ट धार्मिक सशस्त्र आक्रमणास हाणून पाडणारी तशी सशस्त्र धार्मिक प्रत्याक्रमण करणारी जी क्रांतीची लाट त्या काळात हिंदू समाजात उसळली होती, तिला सर्वतोपरी उचलून धरणारा हिंदूंना अत्यंत प्रभावी असे मार्गदर्शन चाणक्याच्या अर्थशास्त्राने वीरवर चंद्रगुप्ताच्या पिढ्याने जसे केले तसे अखिल आर्यवर्ताला प्रसरणशील आणि विजयकुशी जगत साम्राज्यवादाची दीक्षा देऊ पाहणारा एक महनीय शस्त्रपूजक शास्त्रकार हिंदूंच्या सुदैवाने त्याच वेळी उदय पावला, तो म्हणजे प्रत्यक्ष मनुस्मृतीवर नवभाष्य लिहिणारा भाष्यकार मेधातिथी हा हिंदूवर शत्रूंच्या चाहूबाजूंनी होणाऱ्या स्वाऱ्यामुळे गोंधळून मार्गहीन झालेल्या त्या वेळच्या म्हणजे 9व्या-10व्या शतकातील हिंदू समाजापुढे नेटाने घुसून त्यांना प्रत्याक्रमणाचे धैर्य देऊन त्यांच्यापुढे मुसलमान पूर्वीच्या आर्य समाजवादी विस्तारशील प्रचंड पराक्रमी चाणक्याच्या उपदेशाचा प्रकाशस्तंभ पुन्हा उभा करू पाहणारा त्या काळातील एकच एक आणि क्वचित अंतिम स्मृतिकार धर्मपुरुष आणि लोकनेता होता. त्याचा हेतू मुसलमानांनी त्यांच्या काळी हिंदूवर केलेली सशस्त्र धार्मिक आक्रमणे पूर्वीच्या आर्य समाजाच्या तेजस्विनी पराक्रमी राक्षसांची अवलंबिलेल्या रणनीतीनेच तत्काळ हाणून पाडली पाहिजेत आणि पूर्वीचे आर्यवर्ताचे साम्राज्य स्थापून आर्यवर्ता बाहेरचेही दिग्विजय करून म्लेच्छ राज्ये जिंकून त्यात प्रसंगी शस्त्रबळाने आर्य धर्म संस्थापून ती म्लेच्छ राज्ये आर्यवर्तीय साम्राज्यात समाविष्ट करून टाकावीत, हे ध्येय पुन्हा आपल्या समाजात जिवंतपणे सळसळविण्याचा होता. कृण्वन्तो विश्वमार्यं ही आर्यांची वेदकालीन गर्जना त्यांच्या मनुस्मृतीवरील भाष्यातून सारखी निनादत आहे. त्या काळाचे न्यूनाधिक 1 सहस्र वर्ष आधीपासून हिंदूंच्या स्मृतीतील जातीपातींच्या दयादाक्षिण्याच्या वेटाळ वेड्याचा आम्ही या भागातून वर अनेक वेळा उल्लेखलेल्या आणि पुढेही उल्लेखू अशा श्रुत्युक्त म्हणून सोंग घेतलेल्या आणि स्मृत्युक्त म्हणून अधिकार गाजवू पाहणाऱ्या धार्मिक आणि सामाजिक अशा ज्या नेभळट राष्ट्रीय दृष्टीशून्य आचारांनी आमच्या हिंदू समाजात नुसता गोंधळ घातलेला होता, तो पाहून त्या अधोगतीला रोखून ह्या नेभळट आणि बुद्धू झालेल्या हिंदू समाजाला पुन्हा एकदा त्या आर्यवर्ताचे त्यांचे मूळचे स्वरूप प्राप्त करून द्यावे ही महत्त्वाकांक्षा धरणारा हे मेधातिथी एवढाच काय, तो भाष्यकार त्या काळी झाला. म्हणून त्यांनी सर्व स्मृतीचा मूळ आधार म्हणून मांडल्या गेलेल्या मनुस्मृतीवरच भाष्य रचण्याचे ठरविले आणि विशेष राजकारणीय आचार म्हणून ते जे सांगितले आहेत त्यांना चाणक्याच्या निकषाच्या धारेवर धरले. अशा प्रकारे एका हातात मूळचे आर्यवर्तीयांची मनुस्मृती आणि दुसऱ्या हातात चाणक्याचे साम्राज्यपूजक, दिग्विजयवादी आणि दिग्विजयक्षम अर्थशास्त्र करून मेधातिथीने त्या काळच्या झालेल्या हिंदू समाजाच्या निबळट आणि बुद्धू अहिंसेमुळे पंगू झालेल्या सर्व आचारविचारांना धर्मबाह्य ठरवून टाकले. अशा सर्व जातीपातींच्या वेडाने पछाडलेल्या आचारांनाच नव्हे तर त्यांना जातीधर्म म्हणून सांगणाऱ्या स्मृतींना सुद्धा या वेदबाह्य स्मृतय याश्च कुदृश्य सर्वास्तान विपरीतार्थान वेदविद न समाचारयेत या एका निषेधाच्या घावासरशी निर्माल्यवत निर्जीव करून टाकले. बहुधा त्याच 1-2 पिढ्यात मुसलमानांनी धार्मिक अत्याचारांचा
आर्य स्त्रियावरील भ्रष्टाचारांचा निदान सिंध आणि पंजाबपर्यंत तरी जो हिंदूंचा राक्षसी छळ केला आणि हिंदूंच्या कोणत्या कोणत्या पंगुपणामुळे धार्मिक सामाजिक जातीभेद शुद्धीबंदी सद्गुण विकृती प्रभृती आम्ही सविस्तरपणे वर्णन केल्याप्रमाणेच धर्मवेडामुळे आणि अप्रतिकार निबळटपणामुळे त्या मुसलमानांच्या धार्मिक प्रत्याचाराच्या आघाडीवर तरी मुसलमानांचा सूड घेतला नाही, नुसता प्रत्याचारात सुद्धा केला नाही. हे सर्व राष्ट्रीय वृत्त मेधातिथीच्या डोळ्यासमोर घडले होते.